वैभव किणी सर, मिल्का नाईक नाखे दीप प्रज्वलन करत आहेत। कृष्णा बॅनर्जी दीप प्रज्वलन करत आहेत। अशोक ठाकूर सर दीप प्रज्वलन करत आहेत। वैभव किणी सरांना मी आमंत्रित करते दीप प्रज्वलनासाठी। आपणा सर्वांचे धन्यवाद। जय श्रीराम। सर्वात प्रथम बाबरी मशिदीवर ज्यांनी भगवा झेंडा फडकवला त्या दोन वीरांचं नामस्मरण करून आपण आजची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली असं त्यांना वंदन करू इच्छिते। ते म्हणजे राम कोठारी आणि शरद कोठारी हे दोन्ही बंधू शहीद झाले। त्यानंतर अनेक शहीद झाले। त्याच्यानंतर श्रीरामाचं मंदिर आज आपल्या हयातीत अयोध्येमध्ये बनलं आणि त्याचे आपण ग्वाही आहोत, साक्षीदार आहोत। हे आपलं सर्वांचं भाग्य आहे। आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीत श्री गणेश तलाव वॉकिंग क्लबमध्ये आपण आज छोटासा कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाचं सौंदर्य हे अनेक गायकांनी भक्तिमय आणि सुमधुर करून घेतलं। त्यातले सर्वात महत्त्वाचे आपले पाहुणे आणि आपले मच्छिंद्र बोडके सरांचे प्रिय मित्र प्रदीप कडू सर। सर तुम्ही खरंच 5 वाजल्यापासून यायला पाहिजे होतं। इतकं सुंदर तुमचा आवाज आहे, अगदी कान तृप्त झाले आमच्या सर्वांचे। तर श्री गणेश तलाव वॉकिंग क्लबकडून आम्ही आपले मनापासून धन्यवाद मानतो। त्यानंतर आमची लाडकी कुमारी विखे सुमधुर वायलिन वादन आणि त्याचबरोबर माउथ ऑर्गन सुंदर वाजवते आणि गेले 3-4 कार्यक्रमात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवते। धन्यवाद सर। आणि तिचे वडील सुद्धा तिच्याबरोबर नेहमी येतात, त्यांच्याही मनापासून आपला बर्थडे आहे तो आहे। त्यानंतर आपल्याकडे एक व्यक्ती त्यांचं नाव होतं ओंकार टेंबे रंग सप्तसुरांचे, यांनी सुंदर गाणी आपल्या समोर सादर केली। त्यांच्याही श्री गणेश तलाव वॉकिंग क्लबकडून अत्यंत मनपूर्वक आभार। यानंतर आपल्या क्लबमध्ये आज ज्यांचे थोडासाच वेळ आहे कारण आपल्याला पालखी घ्यायची आहे, त्याच्यामुळे जे बर्थडे बॉयज होते आणि ज्यांचा वेडिंग अॅनिव्हर्सरी होता त्यांचे सुद्धा मनापासून आभार आणि तुम्हाला तुमच्या भव्य आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा। याच्यानंतर आपल्या क्लबसाठी ज्यांनी देणगी आज संपूर्ण क्लबचा जो कार्यक्रम झाला ज्यांच्या देणगीच्या आणि त्यांच्या प्रयत्नाने झाला त्या चित्रा मॅडमचे श्री गणेश तलाव वॉकिंग क्लबकडून अत्यंत मनपूर्वक धन्यवाद। आणि भविष्यात अशाच कार्यक्रमाची अशाच सहकार्याची अपेक्षा करतोय। यानंतर आपल्या क्लबसाठी आता ही सुंदर समोर रांगोळी आहे, फुलांची आरस केलेली आहे, ठिकठिकाणी जे झेंडे लावलेले आहेत हे क्लबचे आमचे सर्व गुणी आणि कलाकार आणि त्यांचे नेतृत्व करणारे सहदेव लाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार। यानंतर आपल्या क्लबमध्ये ज्यांनी म्हणजे आज लाडूचा प्रसाद दिला त्या आरती चोप्रा मॅडमचे आभार। यानंतर क्लबचे आपले सर्व मॅनेजिंग कमिटी त्याचबरोबर आपले सर्व सदस्य त्यांचे कुटुंबीय त्यांचा मित्रपरिवार अनेक लोकांनी आपल्या मित्रमैत्रिणींना मित्रपरिवाराला आणला, तुमचे सुद्धा मनापासून आभार। कारण तुमच्या सहकार्याशिवाय असा मोठा कार्यक्रम आणि दणदणीत म्हणजे विजय आपण संपादन करू शकत नाही। आता सगळा आपला क्लब हा नारंगी दिसतोय आणि उद्यापासून अशीच नारंगी छटा आपल्या जीवनात येवो अशी आपल्या क्लबकडून सर्वांना मनपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा।